हाय हॅलो नमस्कार. मी सर्वांची लाडकी नम्रता तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण प्रथमच नम्रता ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे. अशी माहिती मी तुमच्या सर्वांबरोबर स्वतःबद्दलची देत आहे. माझं नाव नम्रता आहे. मी तसं बघितलं तर रायगडची कन्या आणि साताऱ्याची सून आहे. तर हे मोठं मला भाग्य लाभलेलं आहे. आज आपण प्रथमच आलेलो आहोत वाईच्या गणपतीला. वाईचा गणपती हा ढोल्या गणपती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. हा गणपती जो आहे हा कृष्णा नदीकाठच्या तीराकाठी वसलेला आहे. यामध्ये कृष्णा नदी ही आपल्या महाबळेश्वरच्या क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणाहून उगम पावलेली आहे. त्याचबरोबर हा गणपती जो आहे पूर्णपणे एका दगडापासून म्हणजेच एका पाषाणापासून बनलेला आहे. हा जो आहे हा मंदिरचा परिसर आहे. त्यामध्ये आपण पाहत असाल हा पूर्णपणे दगडातूनच बनलेला आहे. हे जे पाहत आहात हे थोडंसं आपल्याला गणपतीचं दर्शन हे खिडकीतून म्हणजेच दरवाजातून होत आहे. या मंदिराच्या लगतच ही कृष्णामाई दिसत आहे. कृष्णामाईचं खूप संध्याकाळचं वातावरण खूप सुंदर झालेलं आहे. यामध्ये इथे जवळ छोटे छोटे महादेवाचे मंदिर गणपतीच्याच म्हणजे काशी विश्वेश्वराच्या जवळच आपल्याला एका सुंदर अशा महादेवाच्या मंदिराचं दर्शन होत आहे. हे जे पाहिलं तर तुम्ही गणपती मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे त्याच्या समोरच ह्याचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारापासून आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे दीपस्तंभ दिसतील. यामध्ये आपण ज्यावेळेस खूप सारे महोत्सव असतात आपल्या वाईमध्ये त्यावेळेस हे इथे दीप लावले जातात. त्याचबरोबर हा सभामंडप आहे. जे आपण सभामंडप पाहिले त्याच्या दोन्ही बाजूचे अशा प्रकारचे दीपस्तंभ आहेत. आपण पाहता हा जो मंदिर आहे त्याच्या समोरच ही भली मोठी नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. या मंदिराची बांधकाम हे हेमाडपंथी आहे. 1976 रोजी या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या मंदिराची बांधकाम रचना खूप सुंदर अशा पद्धतीचे गोल घुमट टाईप या मंदिरात सगळंपणे झालेलं आहे. प्रथमच येताना आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. इथे ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो त्यावेळेस प्रथम आपल्याला माता पार्वतीचं दर्शन होत आहे. त्याचबरोबर महादेवांच्या पिंडीचं दर्शन देखील आपल्याला इथे. हे जे मंदिराचं बांधकाम आहे जसं मी मगाशीच सांगितलं तुम्हाला हे पूर्णपणे हेमाडपंथीय बांधकाम आहे. याच्यात खूप सुंदर अशी कोरीव काम सुद्धा त्यावेळेस त्यांनी केलेलं आहे. आपल्याला भली मोठी ही घंटा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपल्याला मंदिराच्या दुसऱ्या कोपऱ्याला भगवान विष्णूंचंही दर्शन होत आहे.